नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की तरच एमपीएससीतून सिलेक्शन कोणी थांबवू शकत नाही. अशा प्रकारचा आपला हा व्हिडिओ सेशनचा जो टॉपिक आहे तो होणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही एमपीएससीची तयारी करताय, जर तुम्ही कंबाईन परीक्षेची तयारी करताय, तर आपले जे व्हिडिओ अपलोड होतात डेली ते तुम्ही बघत चला. त्यामधून नक्कीच तुम्ही एखादी प्रेरणा घ्या आणि 100% तुमचे प्रयत्न जे आहेत एखादी पोस्ट काढण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली करायचे आहेत. ठीक आहे, काही शंका असतील तर नंबर ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही मेसेज करा. पण प्रश्न विचारायला कोणीही थांबू नका. आपल्याला सिलेक्शन मिळवायचं आणि लवकरात लवकर आपलं आयुष्य जे आहे ते स्टेबल करायचं आहे. तर व्हिडिओ सेशनचा सुरुवातीला पहिल्यांदा मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. एमपीएससी मधून पोस्ट मिळाली नाही तर मी काय करणार? हा प्रश्न तुमच्या समोर येतोय का? लक्षात ठेवा, अतिशय गंभीर हाचा प्रश्न आहे. एमपीएससी मधून जर मला पोस्ट नाही मिळाली तर मी काय करणार? याचं जर चित्र तुमच्या समोर उभं राहिलं तर निश्चितपणे तुम्हाला थोडंसं जे आहे ते तुम्ही थोडेसे भेदरलेले असेल किंवा थोडेसे तुम्हाला घाबरलेले तुम्ही असाल की पुढे मी काय करणार. कारण ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड ज्यांचं स्ट्रॉंग आहे, समजा जे कोणी इंजिनियर असतील किंवा जे कोणी मेडिकल फील्डमध्ये असतील, त्यांची करिअर कुठेतरी जाऊन प्रायव्हेटमध्ये सेट होतं. पण जे सर्वसामान्य एज्युकेशन ज्यांचं असेल, BA असेल, BCom असेल किंवा काहीही असेल, जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला जे मिळणारं प्रमोशन असतं ते सहजासहजी होत नाही. पटकन तुम्हाला प्रमोशन मिळत नाही. जी काय सॅलरी असेल ती तितकी सॅलरी जवळपास राहते. त्याच्यामध्ये फारसे इन्सेंटिव्ह वगैरे जास्त तुम्हाला मिळण्याचा प्रयत्नच होत नाही. आणि मोठ्या शहरामध्ये राहायचं झालं तर तुम्हाला ते परवडेल की नाही, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. तर हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहायला पाहिजे. एमपीएससी मधून पोस्ट नाही मिळाली तर मी काय करणार? याच्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा प्रश्न आपल्याला कायमस्वरूपी हा खोडून काढायचा आहे. कारण आपल्याला पोस्ट जी आहे ती मिळवायचीच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, तर एमपीएससी मधून पोस्ट नाही मिळाले तर मी काय करणार? तर बहुतेक जण जास्त त्या प्रश्नापासून पळ काढतात. कारण उत्तर ऐकायला याचं कठीण असतं आणि ते उत्तर तुम्हाला देखील माहिती आहे. तुमच्या अंतःकरणाला विचारा, तुम्हाला देखील त्याचं उत्तर माहिती आहे की नाही झालं तर काय पुढे टोटली अंधार आहे. लक्षात ठेवा, अंधार आहे की अंधार आहे. तुम्ही काहीतरी कराल पण त्यामधून तुमच्या ज्या नेहमीच्या गरजा आहेत तेवढ्याच भागू शकतात. त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एखादा जॉब, गव्हर्नमेंट जॉब मिळवणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड एखाद्याचं जर एकदमच चांगलं आहे, ठीक आहे, जे तुम्हाला बिझनेससाठी मदत करू शकतात तर ते वेल अँड गुड आहे. ठीक आहे, जर असेल तर, पण तो सुद्धा सेट व्हायला पुन्हा वेळ जाणार. बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, वय हातामधून निघून जात राहतं. त्याच्यामुळे काहीही करा पण 100% तुमची ताकद लावा आणि एखादी पोस्ट काढण्यासाठी 100% तुम्ही मदत जे आहे हे तुम्हाला करायची आहे. आणि जर पोस्ट नाही मिळाली तर काय होणार? तेच दिवस, तीच जागा, तेच प्रश्न, असा 100% होणार. तुम्ही स्वतःच्याच मनाला विचारताय काय चाललंय तुझं, अजूनही अभ्यासच, कधी होणार सिलेक्शन? हे सगळे प्रश्न तुमच्या समोर जे आहेत ते घोळत राहणार आहेत. तुमच्या मित्रांना पुढे जातील, कोणाला जॉब लागेल, कोणी लग्न करून सेटल होईल आणि तुम्ही मात्र अजूनही यावेळेस नक्की होईल या आशेवर तुम्ही बसलेले असाल. लक्षात ठेवा, फक्त विचार करण्यामध्ये आयुष्य आपल्याला घालवायचं नाही. आपल्याला लवकरात लवकर सिलेक्शन घेऊन यामधून बाहेर पडायचं आहे. म्हणून स्वतःला कायम तुम्ही विचारायचं आहे, ही परिस्थिती मला चालेल का? जी आत्ताची माझी परिस्थिती आहे ही मला चालेल का? तर अजून मला 2-3 वर्ष याच्यामध्ये घालवायचे आहेत का? जर उत्तर याचं नाही असेल तर आजपासून तुमच्याकडे फक्त एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे जबरदस्त मेहनत. जी काय मेहनत करायची आहे ती आत्ताच करायची आहे. पुढची 30 वर्ष तुम्हाला निवांत घालवायचे असतील तर आत्ताचं वर्ष जे आहे हिथं तुम्ही 8 तास, 10 तास, 12 तास अभ्यास करा. एक एक पुस्तक 4-4, 5-5 वेळा वाचून काढा. काही त्याच्यामध्ये अजिबात खंड पाडून देऊ नका. काही जर वेगळे 2-3 प्रश्न आयोग बाहेरचं विचारतं त्याला घेऊन आपल्याला काही देणे घेणं नाही. जे पुस्तक तुम्ही करताय त्यामधून गॅरंटेड तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षा निघण्या इतकं तरी 100% प्रश्न त्या पुस्तकामधून येतात म्हणजे येतातच. जे 2-3 बाहेरचे येतात त्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च करायचं नाही. आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर एखादी पोस्ट जी आहे ही काढायची आहे. कारण लक्षात ठेवा, एमपीएससी ही फक्त काही परीक्षा नाहीये, ती तुमच्या शिस्तीची, संयमाची आणि सातत्याची परीक्षा आहे. त्याच्यामुळे शिस्त ठेवा, संयम ठेवा, डिसिप्लिन फार महत्वाचा आहे आणि मेन म्हणजे सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. तरच तुम्ही यामधून जे आहे ते बाहेर पडले जाल. नाहीतर मग पुन्हा एरे माझ्या मागल्यासारखं काम होईल आणि वर्षानुवर्ष याच्यामध्ये खितपत पडाल आणि फार अवघड आहे पुढे. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे जी काही ताकद झोकायची आहे ते आता झोकून द्या आणि लवकरात लवकर यातून बाहेर पडा. दररोज 6 तास, 8 तास, 10 तास, 12 तास अभ्यास करा. मोबाईलवर रील बघत बसण्यापेक्षा कशी पोस्ट मिळेल इकडे तुम्ही जास्तीत जास्त गांभीर्यपणे लक्ष दिलं पाहिजे आणि दररोज स्वतःशी प्रामाणिक राहून नियमित अभ्यास, रिव्हिजन, टेस्ट आणि अनालिसिस तुम्हाला केलं पाहिजे. तरच तुमचं सिलेक्शन जे आहे ते एमपीएससी मधून कोणीही रोखू शकणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न
आपल्याला आयुष्यातून कायमस्वरूपी डिलीट करायचा आहे. तो कसा डिलीट होणार? ज्या वेळेला तुम्हाला एखादी पोस्ट मिळेल त्याच वेळेला. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगतोय त्या कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत. पुढचे 3 महिने, फेब्रुवारी जो आता चालू आहे, मार्च आणि एप्रिल हा जो व्हिडिओ बनवतो मी त्या वेळेला, हे पुढचे 3 महिने जर तुम्ही हातामधून घालवले, लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली, 100% कुऱ्हाड मारून घेतली. जसं 2025 ला तुमची गेम झाली, सेम 2026 ला देखील होऊ शकते. आणि आपल्याला जर आता 2026 मधून यातून बाहेर पडायचं असेल, लक्षात ठेवा 3 महिने जे आहे ते तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. ज्या वेळेला संधी समोर येईल त्यावेळी आपण पूर्णपणे 100% तयार असलं पाहिजे. आणि आपला दरवाजा ज्यावेळी उघडेल त्यावेळी आपण आतमध्ये गेलो पाहिजे. असं समोर ठेवूनच तुम्हाला इथून पुढे अभ्यास जो आहे हा करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयशाची भीती नाही, पण प्रयत्न न केल्याची खंत ही आयुष्यभर राहते. भले तुमच्यामध्ये कितीही पोटेन्शियल आहे, लक्षात ठेवा किती पोटेन्शियल असेल, मात्र जर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच केले नाहीत, कशा प्रकारच्या परीक्षा असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुठली पुस्तक वापरायची आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. लक्षात ठेवा कोणत्या टेस्ट करायच्या आहेत, कुठले PYQ करायचे आहेत, कोणता विषय वीक आहे, कुठलं चांगलं करायचं आहे, सगळं सगळ्यांना माहिती आहे. मात्र जर तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न जर केले नाहीत, त्याची खंत मात्र तुमच्या आयुष्यभर राहील. लक्षात ठेवा. आणि ती गिल्ट जे आहे ते कायमस्वरूपी तुम्हाला घेऊन जगावं लागेल. त्याच्यामुळे हे आपल्याला असल्या गोष्टी काही नको आहेत. एखादी पोस्ट काढून स्वतःला सिद्ध करा, बाकीचे मग ऑटोमॅटिकली तुम्हाला सिद्ध झालेलं पाहून त्यांना सुद्धा आनंद होईल. आणि त्यांच्या जे त्यांचे बघण्याचा दृष्टिकोन असेल तुमच्याकडे तो सुद्धा डेफिनेटली बदललेला असेल. लक्षात ठेवायचं आहे. तर पोस्ट नाही मिळाली तर काय होईल याचा विचार करून घाबरायचं नाही, तर पोस्ट मिळेपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. 2026 हे वर्ष जे आहे ते आपलंच आहे, लक्षात ठेवा. आणि काही करून 2026 ला पोस्ट निघालीच पाहिजे ह्या दृष्टिकोनातूनच सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. अभ्यास केला म्हणून अंगाला कोणाच्याही भोकं पडत नाहीत. 7 तास, 8 तास, 10 तास, 12 तास अभ्यास करा आणि एखादी पोस्ट काढेपर्यंत शांत बसू नका. पुढं फार वाईट काळ आहे, लक्षात ठेवा. याच वर्षी जे काय असेल ते करायचं आहे. आणि डेफिनेटली मला यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे हे स्वतःच्या मनाशी ठरवा. आणि बाकीच्या सोशल मीडियाला थोडंसं लांब ठेवून अभ्यासामध्ये आपला वेळ कसा जाईल, कसे मला मार्क्स मिळतील याचा विचार करून इथून पुढे सर्वांनी प्रिपरेशन जे आहे हे करायची आहे. आय होप मला तुम्हाला काय सांगायचं समजलं असेल. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. आपण एक कंबाईन मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा राबवतोय, त्याची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपलं पहिले स्टडी टार्गेट चॅनलवरती टाकलेलं आहे, त्याचे आता 13 फेब्रुवारीला पहिले स्टडी टार्गेट संपेल. पाहिलं नसेल व्हिडिओ तर तुम्ही पाहून घ्या, नवीन असाल तर पाहून घ्या. लवकरात लवकर जागे व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टार्गेट जे येतील 7 टार्गेटमध्ये तुमचा अभ्यासक्रम संपवून देईन. चॅनलवरती टार्गेट येतील ते बघून घ्या. त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला एक स्टेप आपल्या PYQ प्रॅक्टिस करायची 21,000ची, इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर्स होतील, टेस्ट होतील, त्यासाठी तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो कंबाईन ग्रुप B आणि C साठी जॉईन करा. जर तुम्हाला अफोर्डेबल असेल तरच, ठीक आहे. अदरवाईज सर्व पुस्तकांची यादी सांगितलेली आहे, सर्व स्टडी टार्गेट सांगितलेले आहेत, सर्व तुम्हाला दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही फॉलोअप करू शकता. ठीक आहे. आय होप व्यवस्थित करा, वेळ गेलेली नाही. मात्र फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे जे 3 महिने आहेत ते कृपया करून हातामधून अजिबात वाया घालवू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.